नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. पुन्हा एकदा G20 या विषयावर चर्चा आपण करणार आहोत. ती चर्चा यासाठी की नरेंद्र मोदी म्हणजे एक इव्हेंट मॅनेजर आहेत अशी आपल्याकडे जोरदार टीका होत असते. काय आहे, मोदींनी काहीही करो ते चर्चेसाठीच आहे, ते प्रसिद्धीच्या वलयात येण्यासाठीच आहे, आपलं प्रतिमारंजन करण्यासाठीच आहे, असा एक सोपा आरोप मोदींच्या वरती करता येईल. काय आहे हे G20? मुळात मराठी माध्यमांची ती समजून घेण्याची अवकात आहे का, हा माझा प्रश्न. चहा आणि बिस्किट याच्या पलीकडे ज्यांनी कधी विचार केला नाही त्यांना G20 काय समजणार आणि ते G20 विषयी काय बोलणार. पण ज्यांना समजतं त्यांना तरी विचारायला हवंच आहे. मग मराठी माध्यमात असूनही, म्हणजे असूनही हा शब्द यासाठी मी वापरतोय की ज्यांना या सगळ्यांची आकलन उत्तम आहे, ज्यांचं ज्ञान उत्तम आहे, अभ्यास उत्तम आहे आणि मांडण्याची हातोटीही उत्तम आहे, ते उदय निरुळकर सर हाच विषय मांडण्यासाठी आपल्या सोबत आहे. सर, स्वागत आहे. आणि नमस्कार. स्वागतालाच प्रश्न करतो, या विश्वाची या G20 वर चर्चा करण्याच्या आधी रचना नेमकी कशी आहे? कारण आपल्याकडे बऱ्याच संघटना आहेत. काही युनायटेड नेशन्स आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, जागतिक व्यापारी संघटना आहे. या सगळ्यामध्ये ही विश्वाची रचना कशी आहे? ओके, ते चांगला प्रश्न आहे. कारण आपल्याकडे अनेक देश आहेत. ते देश अनेक खंडांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि ते खंड सलग आहेत. म्हणजे असं नाहीये की आफ्रिका एका बाजूला आणि आफ्रिकेतला दुसरा देश दुसऱ्या बाजूला, असं नाहीये. ते सलग आहे आणि ते 5 खंड आहेत. त्यातला आशिया हा आपला खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे, अमेरिका आहे, युरोप हा सगळा भाग आहे. या सगळ्या विश्वाची रचना करण्याकरता म्हणून त्याचा कारभार व्यवस्थित चालला, त्यांचे राजकीय संबंध व्यवस्थित राहिले पाहिजेत, त्यांच्यामध्ये ताणतणावाचे प्रसंग निवडले पाहिजेत आणि एक विश्व म्हणून आपल्यावर जे काही संकट येतील त्या संकटाचा मुकाबला करण्याकरता देअर शुड बी अ जॉईंट कमिटमेंट फॉर दिस. त्याच्याकरता एक कॉमन प्लॅटफॉर्म निर्माण विविध पातळ्यांवर करायची आपल्याकडे सुरुवात ही पहिल्या महायुद्धाच्या काळापासून झालेली आहे. मग त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्र संघ ज्याला आपण म्हणू, ते आलं. जागतिक आरोग्य संघटना आली, युनायटेड युंगटॅड आलं, त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरोग्य संघटना, त्याच्यानंतर सार्क आलं, युनेस्को आलं, एसियान आलं, ज्याच्या ऍज द नेम सजेस्ट इट इज अबाउट दी एशियन कंट्रीज. सार्क इट्स अबाउट द साऊथ एशियन कंट्रीज. OECD आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक त्याच्यामध्ये आली. त्याच्यानंतर ब्रिक्स आलं अलीकडे. WWF जे आपण बघतो ना, ते सुद्धा एक प्रकारे याच रचनेतनं आपल्याकडे आलेलं आहे. त्याचा सगळा व्यापार व्यवस्थित चालावा याच्याकरता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन झाली, अनेक ट्रेड ब्लॉक्स आले, नाटो आलं आपल्याकडे. आणि मग या सगळ्यावर नियंत्रण आणि अर्थपुरवठा करण्याकरता म्हणून IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, किंवा ज्याला आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतो, तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याच्या परिषदा वारंवार आपल्याकडे दरवर्षी घेतल्या जातात. अशी ही संपूर्ण रचना आहे. आणि त्या रचनेतला एक अत्यंत महत्वाचा भाग राजकीय, पर्यावरण, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मला असं वाटतं जो सर्वात आत्ताचा महत्वाचा ब्लॉक कुठला असेल तर तो G20 आहे. हा G20 महत्वाचा आहे असं करता म्हणतो की भारताला त्याचं यजमानपद मिळालं आणि आपल्याला प्रसिद्धी म्हणून नाही म्हणत आहे. तो एक भाग झाला, त्याचा आनंद आपल्या प्रत्येकाला आहे. परंतु 2/3 जगाची लोकसंख्या ही या G20 आणि या परिषदेनंतर त्याला G21चं स्वरूप आलेलं आहे. 21 देश त्याच्यामध्ये आले. तर 2/3 लोकसंख्या, जवळपास 85% जगाचा ठोक उत्पन्न ज्याला आपण म्हणू, वर्ल्ड GDP 85% हा एवढा, आणि संपूर्ण जगाचा जो व्यापार आहे त्यातला 75% व्यापार हा या G20 मध्ये कव्हर झालेला आहे. म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेचं यजमानपद, प्रमुख पद ते आपल्याला मिळालं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि किती मोठी गोष्ट असेल तर मनमोहन सिंग यांनी देखील याचं कौतुक केलेलं आहे. ज्या कोणाला मनमोहन सिंगांबद्दलही शंका असेल त्यांनी ती घेऊत, परंतु मनमोहन सिंगांसारख्या एका अत्यंत निष्णात अशा अर्थतज्ञानं या मिळालेल्या संधीचं आणि भारताने त्यावर केलेल्या कामगिरीचं विलक्षण कौतुक केलंय. इतका हा मोठा इव्हेंट आहे. G20 म्हणजे नेमकं काय? याला G20 का म्हणतात आणि त्याचं महत्व काय आहे? एक वेळ G20 मध्ये सांगितलं की महत्व म्हणजे काय, की याच्यात इतके देश, इतका ट्रेड, इतकी लोकसंख्या, हा एक भाग झाला. आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे देश आहेत ज्याला आपण विकसनशील आणि विकसित असे दोन, आणि जे विकसित नाहीत किंवा गरीब देश आहेत. भारत पूर्वी हा त्या शेवटच्या गटात होता, आता तो विकसनशील मधून आता वी आर द 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी. त्यामुळे आपण
आता विकसित होण्याकडे आपला प्रवास सगळा सुरू आहे. सगळे आकडे जरी चमकदार असले तरी इथलं दरडोई उत्पन्न आहे, हे दरडोई उत्पन्न फक्त 1,66,000 रुपये वार्षिक एवढं आहे. आणि तेच जर चीनचं आपण पाहिलं तर ते 10 लाखाच्या आसपास आहे, विच इज ऑलमोस्ट 10 टाइम्स. आणि जर ते आपण अमेरिकेचं पाहिलं तर आपल्या कित्येक पटीने पुढे आहे. त्यामुळे आपल्याला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्याला ते 16 लाखापर्यंत आपलं दरडोई उत्पन्न वाढवावं लागेल. हे तुम्हाला मी अशा करता आणतोय की विश्वगुरु बनणे, आम्ही जगावर राज्य करू वगैरे अशी ज्या वल्गना होता लागते त्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे ती ऍस्पिरेशन असणं, महत्वाकांक्षा असणं हा एक भाग आहे, त्याचं स्वागत करायलाच पाहिजे. परंतु ही एकट्या पक्षाची किंवा एका व्यक्तीची जबाबदारी नाही. हे स्वप्न एका व्यक्तीचं असू शकत नाही. तर याच्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे. आणि एक प्रकारे हा सगळा जो प्लॅटफॉर्म आहे तो अशा विकसनशील आणि विकसित राष्ट्रांचा असा कलेक्टिव्ह प्लॅटफॉर्म आहे. मग त्याच्यामध्ये कोण आहेत? त्याच्यामध्ये अर्जेंटिना आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ब्राझील आहे, कॅनडा आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, भारत आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, असे अनेक सगळे देश याच्यामध्ये, रशिया पण आहे याच्यामध्ये, इटली सुद्धा आहे, चीन आहे, इटली सुद्धा आहे. हे सगळे देश याच्यामध्ये आहेत आणि ते एकत्र येऊन आपल्या समोरच्या समस्यांचा, ट्रेडचा, आपल्या समोरच्या धोक्यांचा, संधींचा, कॉपरेशनचा, अशा अनेक गोष्टींचा एकत्रपणे विचार करत असतात. हे काही ही वर्षातून एकदा अशी होते आणि ती मग झाली की विसरून जा असं नसतं. हे वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, G20 मध्ये पहिल्यांदा अनेक राष्ट्रांच्या प्रमुख बँकांचे प्रमुख आणि तिथले फायनान्स मिनिस्टर यायचे. परंतु गेल्या 15-20 वर्षापासून याच्यामध्ये या व्यतिरिक्त हे राष्ट्रप्रमुख यायला लागले. त्याच्या व्यतिरिक्त इथे निमंत्रित राष्ट्र काही असतात. जसं आता यावेळेला सिंगापूरला आणि युनायटेड अरब एमिरेट्सला आमंत्रित केलं गेलेलं होतं. मागच्या वर्षी ही परिषद बालीमध्ये झाली होती. पुढल्या वर्षी याचं यजमानपद हे ब्राझीलला मिळणार आहे. फार मोठा सन्मान असतो. अनेक राष्ट्रांचे प्रमुख आपल्याकडे येतात. तुम्हाला मी सांगतो की जवळपास दिल्लीतली सर्व पंचतारांकित हॉटेल 25,000 डेलिगेट्स आलेले होते. या निमित्तानं बुक झालेली होती. या निमित्तानं त्यांना आपला देश अधिक कळण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी मांडता आल्या. काही गोष्टींची खुलेआमपणे चर्चा झाली. या वर्षभर मिटिंग चाललेल्या असतात. या वेळेला जवळपास मोदी साहेबांच्या मला असं वाटतं 15 का 16 मीटिंग्स त्यांनी अतिशय महत्वाच्या प्रत्येक राष्ट्रांबरोबर केलेल्या होत्या. युक्रेन वॉरची याला पार्श्वभूमी आहे, जगावरच्या एनर्जी संकटाची पार्श्वभूमी आहे, क्लायमेटची पार्श्वभूमी आहे. अनेक विकसनशील राष्ट्रांमध्ये काही भीषण प्रश्न निर्माण झालेले आहेत. तसंच विकसित राष्ट्रांमध्ये अनेक प्रदूषण वगैरे असे अनेक प्रश्न निर्माण झाले. अन्नधान्याचा तुटवडा आहे, दहशतवाद आहे, रशिया युक्रेन वॉर, असे सगळे प्रश्न आहेत. याचा एक सांगोपांग चर्चा ज्याला आपण म्हणू, ती सांगोपांग चर्चा या अधिवेशनामध्ये होत असते आणि ती आता यावेळी झाली. हे आपलं अतिशय महत्वाचं आहे. अनेक संस्था यावेळी बोलत होतात. एशियन संस्थेला बोललं होतं, एडीबीला बोललं होतं, सौर ऊर्जा वर्ल्ड जागतिक पातळीवर जे सौर ऊर्जेवर कामं करतात त्यांना बोललं होतं. हा एक फार मोठा सोहळा असतो असं माझं मत आहे. एक आदान प्रदान करण्याची एक अपूर्व संधी असते आणि भारताने ते आव्हान पेलून दाखवलं. याच्याबद्दल जगात सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय. विशेषतः आपलं जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आधार आहे, युपीआय कार्ड आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या आपल्याला जगासमोर मांडता आल्या आणि अनेक देशांनी त्याचा स्वीकार केला. आणि हो, हे सगळं आपण भारत या नावाने केलं, हाही उल्लेख इथे केला पाहिजे. आता इटलीत सुद्धा युपीआय चालणार आहे असं कळलंय आणि फ्रान्समध्येही चालणार आहे असं कळलंय. सर, या वर्षी G20चं यजमानपद, अध्यक्षपद भारताला मिळालं. त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य काही असेलच. ते काय वैशिष्ट्य नेमकं आहे आणि खूप वैशिष्ट्य आहेत. आव्हाने समोर काय आहे? खूप खूप वैशिष्ट्य आहेत. क्रिप्टो करन्सीचं एक आव्हान आपल्या समोर होतं. त्याविषयी काहीतरी तोडगा काढणं, त्याविषयी कॉमन पॉलिसी काढणं, राष्ट्रांमध्ये सहमती निर्माण करणं, प्रत्येकाचं याच्यावरचं अंडरस्टँडिंग काय आहे, प्रत्येकाच्या याच्यावरच्या समस्या काय आहेत हे समजावून घेणं. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर याच्यात काय प्रयत्न करता येतील, क्रायसिस मॅनेजमेंटवर काय करता येतील, संपूर्ण जगाचा एक स्टार्टअपचा जो इकोसिस्टीम आहे त्या स्टार्टअपच्या इकोसिस्टीम मध्ये काही एक्सचेंजेस करता येतील का, असे सगळे होते. आणि याचबरोबर सर्वात महत्वाचा, कळीचा, अत्यंत संवेदनशील, ज्याच्यावर सहमती ही जवळपास अशक्य होती, तो म्हणजे रशिया आणि युक्रेनचा वॉर. लक्षात घ्या, हा प्रश्न खूप मोठा आहे. खरं तर याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करावा लागेल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर रशिया आणि युक्रेन या वादामध्ये रशियाच्या विरोधात संपूर्ण युरोपियन ब्लॉक आहे, अमेरिका त्यांच्या विरोधात आहे आणि भारत जो आहे तो एक प्रकारे नॉन अलाइन्ड ज्याला आपण म्हणू, की वी आर नायदर ऑन द फेन्स,
वी आर नायदर ऑन युक्रेन साइड, वी आर नायदर ऑन द रशियन साइड, अँड वी आर नायदर ऑन द फेन्स, वी आर ऑन आवर साइड. आम्ही आमच्या जागी बसलेलो आहोत. आम्ही काही हे सगळं जगाला समजावून देणं, आपली भूमिका पटवून देणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि या सहमती करण्याकरता म्हणून या आधी अनेक बैठका अनेक राष्ट्रांमध्ये झाल्या. अनेक राष्ट्रांचे प्रमुख एकत्र येऊन अनेक गोष्टी, परराष्ट्र मंत्री एकत्र आले, अनेक डिप्लोमॅट्स एकत्र आले, परंतु काही तोडगा निघेल असं काही नव्हतं. त्यामुळे रशियाला या सगळ्यावर मान्य करणं, बालीमध्ये जो ठराव झालेला होता त्याच्यामध्ये रशियाचा उल्लेख केला गेला होता, आणि यावेळेला मात्र त्या ठरावामध्ये रशियाचा उल्लेख नाहीये. तर किंबहुना इट्स अ जॉईंट डिक्लेरेशन जे केलं त्याच्यामध्ये रशियाचा उल्लेख न करता सुद्धा त्यांना एक प्रकारे तंबी देणं किंवा त्यांना एक काय ज्याला आपण म्हणू ठणकावून सांगणं, या सगळ्या गोष्टी घडल्या. तेव्हा त्याच्यावर विचारण्यात आल्यानंतर जयशंकर यांचं उत्तर फार महत्वाचं आहे की बाली वॉज बाली अँड दिल्ली इज दिल्ली, यू नीड टू अंडरस्टँड दिस इज दिल्ली अँड नॉट बाली. आता हा जो आत्मविश्वास आहे की लुक यू आर सिटिंग ऑन माय लँड अँड माय लँड इज माय लँड अँड प्लीज अंडरस्टँड इट्स माय लँड, हा जो नवीन भारत याच्यातनं जगासमोर आला ती महत्वाची गोष्ट आहे. आणि 34 पानाचं ते जॉईंट डिक्लेरेशन येणं, 83 पॅराग्राफ्स आहेत त्याच्यामध्ये आहे. हे इतकं कठीण आहे तुम्हाला मी सांगतो. मला स्वतःला विचाराल ना तर असं जॉईंट डिक्लेरेशन येईल याच्यात एक 50-50 शक्यता वाटत होती की भारताला याच्यात. जॉईंट डिक्लेरेशन काय आहे? हे जॉईंट डिक्लेरेशन जे आहे त्याच्यामध्ये 5 महत्वाचे मुद्दे चर्चेला आलेले आहेत. त्याच्यामध्ये ग्लोबल कॉपरेशन ऍट व्हेरियस लेवल याच्याबद्दल आहे, जागतिक पातळीवरचं सहकार्य याच्याविषयी आहे. त्याच्यानंतर जो दहशतवाद जगातल्या अनेक अनेक देशांमध्ये पसरलेला आहे त्याच्याविषयीची एक कृती दल आणि त्याच्यात हे आहे. त्याच्यानंतर ग्रीन डेव्हलपमेंट विषयी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आणि त्याच्यातनं काही मार्ग निघतील का ते पुढे आलं. त्याच्यानंतर सस्टेनेबल, नुसती ग्रोथ महत्वाची नाही तर ती सस्टेनेबल असली पाहिजे. तर ती सस्टेनेबल ग्रोथ नेमकी कशी येईल त्याकरता प्रत्येक देशाला काय करावं लागेल, त्याकरता त्याची कमिटमेंट असण्याकरता काय करावं लागेल त्याचे ऍक्शन. त्याच्यानंतर विकास होतो, मग तो कुंठित होतो, पुन्हा वाढत नाही, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडतात. त्याकरता ज्याला आपण ऍक्सिलरेटेड ग्रोथ म्हणतो की गतीनं वाढणारा विकास, या सगळ्या गोष्टीवर आलो. क्रिप्टो करन्सीवर ती रेग्युलेट कशी करावी याच्याबद्दल चर्चा झाली. क्लायमेट चेंज नुसती चर्चा नाही झाली सुशीलजी. क्लायमेट चेंज करता प्रत्येकाने खिशात हात घालून पैसे काढले पाहिजेत आणि द क्लायमेट नीड टू बी फिनान्स्ड, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला आलेला आहे. ह्याच्यातनं काय फलित झालं असं जर प्रश्न तुम्ही मला विचारला तर पहिली गोष्ट म्हणजे रिन्युएबल एनर्जी याचं जे आत्ताचं जगाचं उत्पादन आहे ते पुढच्या 7 वर्षामध्ये किंवा 6.5 वर्षामध्ये म्हटलं तरी हरकत नाही, पण आता अर्ध वर्ष गेलेलं आहे. 2030 सालापर्यंत आपल्याला तिप्पट करायचंय. फक्त आपल्याला असं नाही, हे जे सगळे G20चे देश आहेत त्यांना तिप्पट करायचंय. हे जर झालं तर जे आपण हायड्रोकार्बन्स वापरतोय, फॉसिल वापरतोय, ज्याच्यामुळे प्रदूषण होतंय, ज्याच्यामुळे अनेक प्रकारची पर्यावरणाची हानी होतीये, हे सगळं कमी होईल. मग तशा गाड्या आपल्याला विकसित कराव्या लागतील, तसं मार्केट आपल्याला विकसित करावं लागेल. ही एक फार मोठी संधी आपल्याला आली. अनेक ठिकाणी फॉसिल्स बाहेर काढण्याकरता सबसिडीज दिल्या जातात. या सबसिडीज बद्दलचा एक कठोर निर्णय या संदर्भात पूर्णपणे इथे घेतला गेला. त्याच्यानंतर क्लायमेटच्या मगाशी जो मी मुद्दा मांडला की क्लायमेट असं बोलून चालत नाही, त्याकरता पैसे काढावे लागतात. तर ते पैसे इथे काढले गेले. त्यामुळे 220 मीटिंग आणि 17 प्राईम मिनिस्टर लेवलच्या मीटिंग अक्रॉस द कॉन्टिनेंट्स, या सगळ्याचा निचोड काय असेल तर जगातले 43 मोठे नेते आणि 25,000 डेलिगेट्स या कॉन्फरन्स करता एकत्र आले. आणि जे मागच्या सगळ्या 2-3 अधिवेशनं तर मी अतिशय व्यवस्थित ट्रॅक करतोय, त्या सगळ्यापेक्षा 5 पट जास्त काम सुशीलजी या अधिवेशनात झालं. याची मुक्त कंठानं कौतुक हे अनेक परदेशी लोकांनी केलेलं आहे. सर्वात महत्वाचं तुम्हाला काय असेल तर तुम्ही वन बेल्ट वन रोड हा चीनचा एक अतिमहत्वाकांक्षी राक्षसी असा प्रकल्प जो आमच्या देशाच्या सार्वभौमतेला, आमच्या देशाच्या आर्थिक महासत्तेला नख लावणारा होता. त्याच्यावर आपण तेव्हा काही केलं नाही म्हणून आपल्यावर खूप टीका झाली. पण आता काय झालं, आता नवा सिल्क रूट हा अनेक देशांच्या सामंजस्यातून तयार होणार आहे. आणि सर्वात महत्वाची कमिटमेंट म्हणजे त्यासाठी जो अर्थनिधी लागणार आहे आणि बाकीचं जे सगळं सहाय्य लागणार आहे ते सहाय्य अमेरिका पुरवणार आहे असं जो बायडन यांनीच जाहीर केलेलं आहे. आणि तो जो मार्ग आहे तो मार्ग मिडल ईस्ट मधून आणि त्याच्यानंतर युरोपामधून जाऊन हॅम्बर्ग पर्यंत जाणार आहे.
म्हणजे पूर्वीच्या काळी जो सिल्क रूट आपल्याकडे म्हटला जायचा, तो सिल्क रूट हा बाय रोड, बाय रेल आणि बाय शिप, म्हणजे जहाजातून, रेल्वेमधून, असा याच्यामधून एक फार मोठी उद्योगाला, व्यापाराला चालना मिळणार आहे, देवाणघेवाणीला चालना मिळणार आहे. ही मला असं वाटतं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात चीनच्या वन बेल्ट वन रोड मध्ये एकही प्रकारची ट्रान्सपरन्सी नाहीये, परंतु या डील मध्ये मात्र पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे. आणि हे अतिशय मला महत्वाचं वाटतं. आता इथला शेवटचा प्रश्न आणि अगदी 2 मिनिटात त्याचं उत्तर मला हवं आहे. यात मोदींच्या एकूण इमेजला काय फायदा आहे? 100% प्रचंड मोठा फायदा झालेला आहे. याचं कौतुक दस्तूरखुद्द मनमोहन सिंग यांच्याकडून देखील झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या केस स्टडीला आपल्याला शोकेस करता आलं, हा सर्वात मोठा हे झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जॉईंट डिक्लेरेशन येणं ही मोदींच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर मोहर उमटवणं आहे. दुसरी गोष्ट, तो जो कॉरिडॉर आपण सँक्शन करून घेतला, तो कॉरिडॉर म्हणजे एक प्रकारे भारताच्या विकासाची सर्वात मोठी संधी आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे भारतासाठी आणि मोदींसाठी अशा प्रकारची परिषद ही एक फार मोठी उपलब्धी असं मला वाटतं. आफ्रिकेचा प्रवेश अजून एक महत्वाचा विषय. हा एक अतिशय तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला. तुम्ही ज्या पद्धतीनं आफ्रिकेच्या प्रमुखांनी मोदीजींना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात ही जी कृतज्ञता होती ती अख्ख्या जगानं पाहिली. आफ्रिका कशा करता महत्वाचं आहे हे सुशीलजी आपण समजून घेतलं पाहिजे. जे आज भारताला मॅनपॉवर सप्लाय म्हणून आपण जे बघतोय, तीच परिस्थिती आजपासून 60-70 वर्षांनी आफ्रिकेतल्या त्या सगळ्या देशांवर येणार आहे. त्यामुळे त्यांचं G21 मध्ये येणं हे त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आफ्रिकेचं पॉप्युलेशन हे भारताच्या पॉप्युलेशनपेक्षा पुढच्या 31-40 वर्षात जास्त असणार आहे. त्यामुळे त्या समाजाला आपल्याशी जोडून घेणं, त्यांना एक प्रकारे उपकृत करणं असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या प्रवेशाला सहाय्यभूत होऊन त्यांच्यावर एक प्रकारे कृतज्ञतेची मोहर उमटवणं, त्यांच्या मनामध्ये ती भावना उमटवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट होती. लक्षात ठेवा, 2100 सालापर्यंत 70 वर्षापर्यंत जे पॉप्युलेशन प्रोजेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात बॉटमला जे आहे ते नॉर्थ अमेरिका, म्हणजे अमेरिका आणि त्या बाजूचे, त्याच्यावरती युरोप आहे, त्याच्यानंतर चीन आहे, त्याच्यानंतर भारत आहे, आणि त्याच्याही वरती जर काय असेल तर ती आफ्रिका आहे. तर या आफ्रिकेमध्ये जी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे आणि या सगळ्यामुळे तिथे वर्किंग एज मध्ये असणारं जे पॉप्युलेशन आहे, जी श्रमशक्ती आहे, ती श्रमशक्ती ते देश सोडून बाहेर पडते. आणि त्यांचं वर्णन आज जगामध्ये क्लासिफिकेशन हे काय ज्याला आपण म्हणू क्लायमेट रेफ्युजी म्हणून केलं गेलं आहे. मग या क्लायमेट रेफ्युजींना असंच सोडून देता येणार नाही. जगाच्या संपूर्ण रचनेमध्ये पुढच्या 50-60 वर्षामध्ये त्यांना फार महत्वाचं स्थान असणार आहे. त्यामुळे आता त्यांना या व्यवस्थेत सामावून घेणं ही काळाची गरज होती आणि एक विलक्षण धुरंधर दूरदृष्टी आहे असं माझं मत आहे. आणि त्याचा बहुमान भारताला मिळाला ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कुणी कितीही नाकं बोलडोत, किती काही याच्यावर कॉमेंट करोत, परंतु आज देशाचे अनेक नागरिक, अनेक देशाचे काय म्हणू देशोदेशीचे प्रमुख इकडे आले. शी जिनपिंग आलेले नाहीयेत, पुतीन आलेले नाहीयेत. ही गोष्ट जरी खरी असली तरी पुतीन आले किंवा आले नाहीत तर रशियाला ठणकवायला आपण कमी केलेलं नाही. शी जिनपिंग आले किंवा आले नाहीत तरी देखील त्यांच्या वन बेल्ट वन रोडला उत्तर द्यायला आपण कमी केलेलं नाही. त्यामुळे इंडिया हॅज अराइव्ड ऑन द मॅप, आय वुड से, ज्याला आपण म्हणतो की तो ज्या अर्थव्यवस्थेच्या, या विश्वरचनेच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचला, ही माझ्या दृष्टीनं अत्यंत समाधानाची बाब आहे. यातले राजकीय लाभ कोणाला मिळतील, काय मिळतील, हा सगळा त्याच्या बाय प्रोडक्टचा भाग आहे. मूळ प्रोडक्ट आहे ते म्हणजे इंडिया इन्कॉर्पोरेटेड किंवा भारत या नावाच्या गोष्टीला एक फार मोठी झळाळी निर्माण झाली, की 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. इटलीच्या पंतप्रधान भारतात येतात आणि त्या मीटिंगच्या शेवटी चीनच्या वन बेल्ट वन रोड मिशनला आपला विरोध स्पष्ट करतात आणि त्यातून बाहेर पडण्याची घोषणा करतात. हाच भारताचा सर्वात मोठा राजनैतिक विजय आहे असं म्हणा मला. एकूणच काय तर आपला देश, आपला भारत हा जागतिक पातळीवर एक लक्षणीय देश बनतो आहे आणि तो विकसित होण्याच्या वाटेवरती. त्या वाटेतलाच G20 ही आपली एक उपलब्धी आहे असं म्हणावं लागेल.
मी साधन म्हणणार नाही, पण ही आपली एक उपलब्धी आहे असं म्हणावं लागेल. उद्या देशाला 75% व्यापार करणाऱ्या देशाला, 85% जीडीपी असणाऱ्या देशांना भारताला वगळून काही करता येणार नाही, हे मात्र नव्याने अधोरेखित झालं आहे. आणि तीच गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण आलात, बोललात, एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. माय प्लेजर.